नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट मधलं जे काही आपलं तिसरं गणित आहे तर ते मी आज तुम्हाला इथे शिकवून दाखवणार आहे। मित्रांनो, आज आपण हे जे काही फायनल अकाउंटचं तिसरं गणित बघणार आहोत तर याचे इथे आपल्याला समायोजना म्हणजेच ताळेबंद पत्रक आणि व्यापार खाते नफा तोटा खाते तयार करायचे आहे। या समायोजना व 33 पत्रकाच्या आधारे इथे 33 पत्रक व समायोजना दिलेले आहेत, ते आपण सर्वप्रथम वाचून घेणार आहोत। मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहा। आणि मित्रांनो, तुम्ही जे काय आपलं पीडीएफ आहे, पीडीएफ लिंक मी दिलेली आहे, तर पीडीएफ लिंक वर जाऊन सुद्धा हे बघू शकता आणि याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता। आता मित्रांनो, 33 पत्रक आपलं जे काही गणित सोडवतो आपण फायनल अकाउंटचं, त्याची सगळ्यात पहिली स्टेप असते की 33 पत्रक आणि समायोजना वाचून घेणे आणि समायोजनेच्या खुणा करणे। तर सर्वप्रथम आपण इथे 33 पत्रकातली काही अशी पदे आहेत की ते अगोदर वाचून घेऊया। आता आहे इथे विक्री परत, तर विक्री परत म्हणजे विक्री या पदामधून ते मायनस करावं लागतं, म्हणून ते खून करून घ्या। त्यानंतर या साईडला सुद्धा खरेदी परत आहे, तर खरेदीवर सुद्धा खून करून घ्या। त्यानंतर संशयित कर्ज निधी, तर हा जुना संशयित कर्ज निधी दिलेला आहे, तो या वर्षीच्या संशयित कर्ज निधीमधून आपल्याला वजा करावा लागणार आहे। ही समायोजना ह्या गुपित समायोजना आहेत, ह्या समायोजना इकडे त्यांनी विचारलेल्या नाहीत, म्हणून आपल्या ते लवकर खुणा करण्यासाठी लक्षात येणार नाही। म्हणून मित्रांनो, ह्या ज्या काही जुन्या समायोजना म्हणजेच गुपित समायोजना याला आपण म्हणू शकतो की ज्या दिलेल्या नाहीत परंतु अस्तित्वात आहेत, तर याच्या अशा रीती आपण इथे खुणा करून घेतलेल्या आहेत। तर नंतर आता सर्वप्रथम आपण समायोजना वाचायला सुरुवात करूया। तर पहिली समायोजना आहे संवरण स्कंदाचे मूल्य 22,000। तर संवरण स्कंद म्हणजेच जसं की आता आपला वर्षा अखेरचा शेवटचा माल याची व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि ताळेबंद पत्रकात संपत्ती बाजूला नोंद होत असते। नंतर आहे बुडीत कर्ज, 900 अपलेखित करून ऋणकेवर 1000 बुडीत संशयित कर्ज निधीची तरतूद करा। आता तुम्हाला ऋणकोवर आपल्याला इथे त्यांनी दोन समायोजना विचारलेल्या आहेत की जसं की 900 बुडीत कर्ज आहेत आणि आपल्याला 1000 रुपये आणखी बुडणार आहे असा संशय आहे, म्हणजे संशयित बुडीत कर्ज निधी, दोन समायोजना। नंतरचे आहे ऋणकोवर 3% प्रमाणे देय कसर आणि धनकोवर 5% प्रमाणे प्राप्त कसर। तर देय कसर आपल्यासाठी खर्च असणार आहे, कारण की कसर आपण दिलेली आहे तो आपल्यासाठी खर्च आहे, आणि प्राप्त कसर ऋणकोवर आपल्याला कसर मिळणार आहे, म्हणजेच तो आपली एक प्रकारचं उत्पन्नच आहे। धनकोवर सुद्धा करून घेऊया। नंतर 4 नंबरची समायोजना आहे अदत्त खर्च, मजुरी 700 आणि वेतन 800। आता वेतन आणि मजुरी या वर्षाचे अदत्त आहे, त्याच्यावर सुद्धा खून करून घ्या। विमा 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्यांकरता दिलेला आहे। तर आता आपलं आर्थिक वर्ष 12 महिन्याचं असतं, परंतु आपण 15 महिन्याकरता विमा दिलेला आहे, म्हणजेच 3 वर्ष आपण शिल्लकचा विमा दिलेला आहे, म्हणजेच पूर्वदत्त खर्च आहे हा, म्हणजेच पूर्वदत्त विमा। तर विम्यावर सुद्धा खून करून घ्या। नंतर आहे 6वी समायोजना जमीन व इमारतीवर वार्षिक 5% दराने घसारा आकारा। तर जमीन व इमारत आपली संपत्ती आहे, तिच्यावर आपल्याला घसारा करायचा आहे, तिच्यावर सुद्धा खून करून घ्या। नंतर शेवटची समायोजना आहे ऋण आरती भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात। जर का नफा तोट्याचे प्रमाण दिलेलं नसलं तर आपण समान प्रमाणात वाटतो, परंतु इथे भांडवलाच्या प्रमाणात सांगितलेलं आहे, म्हणजे भांडवल आहे 50,000 आणि 30,000, म्हणजे 5/3 असं यांचं प्रमाण राहील। 5/3 असं आपलं यांचं प्रमाण आहे, किंवा 3/5 असं सुद्धा म्हणू शकतो आपण। तर 5/3 यांचं प्रमाण आहे। तर आता मित्रांनो, आपल्याला पहिली स्टेप, गणिताची पहिली स्टेप संपलेली आहे की जसं की समायोजना वाचून घ्यायच्या आणि खुणा करून घ्यायच्या, ते आपण केलेलं आहे। नंतर आता दुसरी स्टेप आहे गणिताची आखणी करणे आणि समायोजनांच्या आणि या पदांच्या नोंदी करणे। तर आता सर्वप्रथम तुम्ही नफा तोटा खाते, व्यापार खाते आणि ताळेबंद पत्रकाची आखणी करून घ्या। तर आपण व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रकाची आखणी करून घेतलेली आहे। आता आपलं पहिलं पद, तर पहिलं पद तिथे बघू शकता तुम्ही आहे खरेदी 35,500। तर व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला इथे लिहा खरेदी, खरेदी ही व्यापार खात्यात जात असते म्हणून खरेदी। तुम्ही मित्रांनो हे पदे कोणकोणत्या याच्यात जातात ते लक्षात ठेवा, कारण की प्रत्यक्ष खर्चाची पदे सर्व व्यापार खात्यात जातात। मी याच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, कोणते पद कशात जाते, आणि तसेच पीडीएफ लिंक दिलेलीच आहे, त्यामध्ये तुम्ही प्रथम याच्यात बघू शकता याचं जे काही प्रारूप दिलेले आहेत व्यापार खाते नफा तोटा खात्याची। तर खरेदी आहे 35,500, इकडे खरेदी परत पद दिलेलं आहे या साईडला 500, म्हणजेच खरेदी परत वजा करायचं, वजा 500 बाहेर आले आपले 35
हजार. नंतर आहे पद ऋणको. तर ऋणको आहे 40,000. ऋणकोवर 3 समायोजन विचारलेले आहे. तर ऋणको आपण ताळेबंद पत्रकामध्ये घेणार आहोत. ऋणको आहेत आपले 40,000 रुपये. तर ऋणकोवर आपल्याला त्यांनी पहिली समायोजन विचारलेली आहे. बुडीत कर्ज 900, वजा 900. आता आपण बुडीत कर्ज वजा 900 आहे ते करून घेणार आहोत. तर 39,100 येणार आहे. नंतर समायोजन आहे 1,000 बुडीत संशयित कर्ज निधी. $38,100 आणि नंतर त्यांनी आपल्याला समायोजन खाली विचारलेली आहे 3% प्रमाणे देय कसर निधी. तर 3% कसर ती सुद्धा आपण वजा करून घेणार आहोत. तर याच्यावर 3% कसर कशी काढायची? 38,100 गुणिले 3/100 करा. येतं 1,143. मायनस केले असता उत्तर येतं 36,957. आता ऋणकोवरचे सुद्धा समायोजन आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर आता मित्रांनो आपण परत हिच्यामध्ये आपलं पद आहे विक्री परत. आता विक्री परत पद आहे मित्रांनो. तर विक्री दिलेलं आहे. विक्री आपलं व्यापार खात्याच्या जमा बाजूला जातं. इथे विक्री लिहून घ्या. विक्री आहे आपली 58,200 वजा विक्री परत. तर विक्री परत आहे आपलं 1,000 म्हणजे 57,200. नंतरचं पद आहे प्रारंभिक स्कंद व्यापार खात्यात 18,100. नंतरचं पद आहे बुडीत कर्ज. बुडीत कर्ज आपलं नफा तोटा खात्यात जाणार आहे. बुडीत कर्ज आहे आपलं 500 रुपये. आता नवीन आपण बुडीत कर्ज आकारला होता ऋणकोवर. तर नवीन बुडीत कर्ज ते आहे आपले 900. डबल आपण नवीन संशयित कर्ज निधी सुद्धा आकारला होता. तो होता आपला 1,000 रुपये. उत्तर आलं 2,400. आणि त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला यांनी संशयित कर्ज निधी या बाजूला दिलेला आहे. हा जुना संशयित निधी 800 आकारलेला आहे आपण. तर तो आता इथून जुना संशयित कर्ज निधी मायनस करा. आता नंतरचं पद आहे आपलं वेतन. आता वेतन सुद्धा आपलं यायचं जातं. वेतन आहे आपलं 3,000. वेतनवर सुद्धा समायोजन विचारलेली आहे. तर वेतनवर समायोजन अशी आहे की अदत्त वेतन ते अधिक करा. ते आहे 800 रुपये. मित्रांनो तुम्ही जर का अदत्त खर्च, पूर्वदत्त खर्च, अप्राप्त उत्पन्न, पूर्वप्राप्त उत्पन्न याच्यावर जर का तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहिजे असतील, म्हणजे जसं जर का तुम्हाला हे कळत नसेल, अवघड जात असेल, तर यासाठी तुम्ही आमच्या मागचे व्हिडिओ बघू शकता. नंतरचं पद आहे आपलं मजुरी. मजुरी आहे आपली 800. याच्यावर सुद्धा अदत्त मजुरी आहे 700. ती सुद्धा अधिक करा. नंतरचं पद आहे आपलं विमा. तर विमा आहे 1,500 रुपये. आणि मित्रांनो हा आपला 15 महिन्यासाठी दिलेला विमा आहे. पण आर्थिक वर्ष 12 महिन्याचंच असतं. म्हणजेच आपण 3 महिन्याचा विमा शिल्लक दिलेला आहे. तर 1,500 रुपये आहेत. म्हणजे 15 महिन्याचे 1,500 रुपये, महिन्याचे 100 रुपये, तर 3 महिन्याचे 300 रुपये म्हणजे वजा पूर्वदत्त विमा.
बाहेर आले 1200 रुपये. आता नंतरचं एक आपलं पद आहे जमीन व इमारत. तर जमीन व इमारत आपली आहे 25,000 रुपये. तिच्यावर आपल्याला 5% घसारा करायचा आहे. वजा घसारा 5% घसारा कसा काढायचा, तर 25,000 गुणिले 5 भागिले 100 करा. 25% घसारा येतो 1250. आणि मित्रांनो आता 25,000तून 1250 मायनस केले असतात 23,750. नंतरचं पद आहे आपलं उपस्कर. आता मित्रांनो आपण उपस्कर सुद्धा लिहून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता उचल आहे रीना आणि आरती. उचल यांनी आपल्या व्यवसायातून केलेली आहे, म्हणजे यांच्या भांडवलातून ही उचल आपल्याला मायनस करायची आहे. तर सर्वप्रथम देता बाजूला आपण भांडवल खाते तयार करून घेऊया. तर ते बघा तुम्ही कसं करायचंय. रीनाचा आहे 50,000. तर तिला इथे शुद्ध नफा किंवा तोटा होणार आहे, त्याच्यासाठी इथे जागा सोडून द्यायची, कारण तो आपल्याला ऍड करावा लागणार आहे. नंतर वजा उचल ही त्याच्या भांडवल खात्यातून मायनस करेल. रीनाची उचल आहे 2,000. इथे हिचं खातं क्लोज. आता आरतीचं सुद्धा इथे तसंच केलेलं आहे. आपण उचल आहे तिची 1,000, ती मायनस करण्यासाठी ते जागा सोडलेली आहे. आता आपलं भांडवल खाते तयार करून झालेले आहे. आता आपली आहे परीक्षा सूचीची जमा बाजू धनको. तर धनकोवर सुद्धा खूण आहे, म्हणजे धनकोवर सुद्धा समाज नाही. धनको आहेत आपले 25,700. धनकोवर अशी समजणं आहे की 5% प्राप्त कसर. तर प्राप्त कसर आपलं उत्पन्न असतं. तर 5% प्राप्त कसर कशी काढायची, तर 25,000 गुणिले 25,700 गुणिले 5 भागिले 100 करा. कसर मिळून जाईल 1285. 24,415 आलेलं आहे. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे धनकोचं सुद्धा पद झालेलं आहे. खरेदी परत केलेलंच आहे आपण. संशयित कर्ज निधी सुद्धा झालेला आहे. कसर आणि कमिशन. तर कसर आणि कमिशन आपलं उत्पन्न आहे, ते आपण नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहिणार आहोत. कसर आहे 50, कमिशन आहे 250. तर अशा प्रकारे आपले सर्व पदे झालेले आहेत आणि सर्व समायोजन झालेले आहे. आता मित्रांनो तुम्हाला वाटेल की आपलं पूर्ण गणित झालेलं आहे, आता क्लोजच करायचं राहिलं. परंतु मित्रांनो प्रत्येक समायोजनेच्या 2 नोंदी होत असतात, हे तुम्ही केव्हाही लक्षात ठेवा. तर आता आपली प्रथम ही स्टेप झालेली आहे आणि गणित कधी पण फायनल अकाउंटचे गणित स्टेपनुसार सोडवा तरच गणित बरोबर येईल. तर प्रत्येक समायोजनेच्या 2 नोंदी होत असतात, तर त्या आता आपण इथे करून घेणार आहोत. आता समायोजना चेक करायच्या. संवरण स्कंदाचे मूल्य 22,000. संवरण स्कंद व्यापार खात्यात येतो आणि संपत्ती बाजूला 22,000 आणि संपत्ती बाजूला संवरण स्कंद 22,000. नंतरची समायोजन आहे आपली बुडीत कर्जाची. ह्या दोन्ही ऋणको मधून सुद्धा मायनस केलेले आहे आणि ते सुद्धा आपण करून घेतलेले आहे. नंतर आहे ऋणकोवर 3% प्रमाणे देय कसर व धनकोवर 5% प्राप्त कसर. तर ऋणकोवर देय कसर आपल्यासाठी खर्च आहे, तर इथे देय कसर लिहा. नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला देय कसर आपली आलेली आहे. ती आपण मग ऋणकोवर काढली होती 1,143 आणि धनकोवर आपल्याला प्राप्त कसर म्हणजे ते आपलं उत्पन्न आहे. तर धनकोवर आपल्याला 5% 1,285 प्राप्त कसर मिळालेले आहे. आता अदत्त खर्च मजुरी आणि वेतन आपण इथे प्लस केलेलं आहे इथं सुद्धा. तर अदत्त आपल्याला द्यावं लागणार आहे, म्हणजेच ती आपली देयता आहे. तर देयता बाजूला अदत्त मजुरी आणि वेतन लिहून घ्या. अदत्त मजुरी आणि वेतन. तर अदत्त मजुरी आहे 700 आणि वेतन आहे 800.
त्यानंतर आहे विमा 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्यांकरता दिलेला आहे. तर आपण 300 रुपये विमा हा शिल्लकचा दिलेला होता पुढच्या वर्षीसाठीचा 300 रुपये. तर तो आपली संपत्ती दर्शवतो. अदत्त आपली देयता दर्शवतो खर्च, तर पूर्वदत्त खर्च आपली संपत्ती दर्शवतो. पूर्वदत्त विमा 300 रुपये. नंतरची समायोजन आहे जमीन व इमारतीवर 5% दराने घसारा करा. तर जमीन व इमारतीवर आपण इथे घसारा करलेला आहे 1250 5%. तर तो आपला खर्च आहे. तर नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला घसारा 1250. आता आपल्या सर्व समायोजना करून झालेल्या आहेत आणि समायोजनेच्या दुहेरी खुणा सुद्धा झालेल्या आहेत. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, तर आपलं गणित एक क्लोज करणार आहोत. गणित क्लोज करत असताना व्यापार खात्याच्या जमा बाजूची सर्वप्रथम नोंद करून घेऊया. तर व्यापार खात्याची सर्वप्रथम बेरीज ही आलेली आहे आपली 79,200 रुपये. आता मी इथेच करत आहे, तुम्ही रफ वे मध्ये करत जा तुम्हाला समजण्यासाठी. 79,200 मधून ही सर्व बेरीज येते 55,300 मायनस करा, येतात 23,900 रुपये. तर अर्थात 23,900 आपला ढोबळ नफा आहे. तर ढोबळ नफा इथे लिहून घेऊया 23,900 आणि आपलं गणित क्लोज होतं 79,200. ढोबळ नफा आपण स्थानांतरित करत असतो नफा तोटा खात्याला. तर ढोबळ नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला आहे 23,900. आता काय करायचं मित्रांनो, तर जी काय आपली नफा तोटा खात्याची जमा साईड आहे तर हिची बेरीज करून घ्यायची. ती आलेली आहे आपली 25,485. तिच्यातून जो काय आपलं ही साईड आहे या साईडची पूर्ण बेरीज करून घ्यायची 11,893 वजा करायचं. बेरीज येते आपली 13,592. 13,592. तर आपले 13,592 आपल्याला दोन्ही ज्या काही भांडवल होतं आपलं, तर दोन भागीदार होता रीना आणि आरती यांच्या भांडवलाच्या प्रमाणात त्यांना वाटून द्यायचं आहे. तर भांडवलाच्या प्रमाणात वाटून देत असताना काय करायचं की 5:3 असं प्रमाण होतं. 13,000 गुणिले 5 भागिले 8 करायचे, तेव्हा जे उत्तर येईल ते. आणि 13,592 गुणिले 3 भागिले 8 असं करून दोघींचं प्रमाण काढून द्यायचं आणि त्यांना वाटून द्यायचा आहे. मित्रांनो आता इथे आपण शुद्ध नफा रीना आणि आरती यांना भांडवलाच्या प्रमाणात वाटून दिलेलं आहे. 13,592 आला होता आणि दोन्ही साईडची बेरीज करून घेतली असता 25,485. आपलं हे गणित क्लोज झालेलं आहे. आता शेवट आपल्याला ताळेबंद पत्रक. आता हे जो काय आपला शुद्ध नफा आहे हो आपण ताळेबंद पत्रकात भांडवल खात्याला स्थानांतरित केलं आहे. आता इथे जागा सोडली होती रीनाचं होतं. शुद्ध नफा 8,495 ही उचल मायनस केली आणि शुद्ध नफा 30,000 ऍड केला 35,097 आणि 1,000 मायनस केला 34,097 आलेला आहे. आता शेवटची स्टेप आहे दोन्ही गणिताची बेरीज करायची, म्हणजे संपत्ती साईड आणि देयता साईड याची आपल्याला बेरीज करायची आहे. ही बेरीज जर का आपली इक्वल आली तर आपलं गणित बरोबर आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही यांची बेरीज करून घ्या. एक 1,16,507 देयता बाजूची बेरीज झालेली आहे आणि संपत्ती बाजूची बघूया 5, 6, 1 आणि 1. तर 1,16,507 आलेली आहे, म्हणजेच आपलं गणित हे बरोबर आहे. मित्रांनो आता तुम्ही हे गणित बघितलेलंच आहे. तिसरं आपण कशा रीते सोडवलेलं आहे. तुमच्या जर काय याबद्दल काही समायोजनाच्या अडचणी असतील किंवा काही पदांच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. मी त्यात सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तसेच मित्रांनो मी कम्युनिटी टॅबवर सुद्धा पोस्ट टाकत आहे. तर मित्रांनो त्या पोस्टवर कमेंट करायला तुम्ही विसरू नका आणि तुमचं वोट कळवायला सुद्धा विसरू नका. सुमितने त्याचं वोट आणि कमेंट केलेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे कमेंट करा, वोट करा. आणि मित्रांनो जर का तुम्ही आमच्या चॅनलवर सर्वप्रथम आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.